सुप्रभात आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक डॉक्टर अमोल गायकवाड. या पुढील व्याख्यानामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण दुसरे राष्ट्रीय उत्पन्न हे आपण पाहतो आहोत आणि या राष्ट्रीय उत्पन्नामधील जे विविध घटक आहेत ते घटक माहीत करून घेतो आहोत किंवा अभ्यासतो आहोत. असाच एक पुढचा मुद्दा आपल्याला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अ भाग किंवा अ विभाग म्हणून अभ्यासलेला आहे. म्हणजे तो प्रश्न जो काय आहे, जो काही घटक आहे, राष्ट्रीय उत्पन्न मापनातील सांख्यिकीय किंवा व्यावहारिक अडचणी. व्हिडिओ क्रमांक 5 मधनं विद्यार्थी मित्रांनो सांख्यिकीय अडचणी आपण माहीत करून घेतलेल्या आहेत. अडचणी पाहत असताना त्या अडचणींचं दोन पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे आणि हे वर्गीकरण करत असताना अ विभागामध्ये आपण संकल्पनात्मक अडचणी जाणून घेतलेल्या आहेत किंवा सैद्धांतिक अडचणी जाणून घेतलेल्या आहेत आणि ह्या व्हिडिओ क्रमांक 6 मध्ये म्हणजे आपल्याला व्यावहारिक अडचणी किंवा सांख्यिकीय अडचणी माहीत करून घ्यायच्या आहेत. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपण या ठिकाणी पाहतो आहोत आणि या अडचणी पाहत असताना पुन्हा एकदा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या आपण माहीत करून घेतलेली आहे. फक्त एक धावता आढावा म्हणून विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्नाचा एक अर्थ किंवा एक व्याख्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे मूल्य काढून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. आणि एक डॉक्टर पिगो यांनी एक व्याख्या केलेली आहे जी आपल्याला माहीत आहे, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांचे पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणूनच खाली असं एक त्या ठिकाणी एक विधान केलेलं आहे की एका आर्थिक वर्षातील उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च व सरकारी खर्च यांची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या अडचणी या मूळ मुद्द्याकडे, या मूळ प्रश्नाकडे आपण या ठिकाणी जाणार आहोत. व्हिडिओ क्रमांक 5 मध्ये आपण जो प्रश्न आपण अभ्यासतो आहोत, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी, त्या अडचणी आपण अ विभाग म्हणून संकल्पनात्मक किंवा सैद्धांतिक अडचणी माहीत करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला व्हिडिओ क्रमांक 6 मध्ये सांख्यिकीय आणि व्यावहारिक अडचणी अभ्यासायच्या आहेत. आता ह्या पाहत असताना दोन्ही प्रकारच्या ज्या काही अडचणी आहेत या अडचणी आपल्याला पाहायच्या आहेत. संकल्पनात्मक किंवा सैद्धांतिक अडचणी म्हणजे संकल्पना आणि विचार समस्यांशी संबंधित अडचणी होय. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे आहे. नेमक्या कोणत्या संकल्पनांचा विचार केला जातो आणि कोणत्या संकल्पनांचा विचार केला जात नाही, या काही वैचारिक अडचणी आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पनेचे स्वरूप काळानुरूप बदललेले आहेत आणि अनेक अर्थतज्ञ त्यांची वैश्विक अशी व्याख्या करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावरून काही समस्या दिसून येतात. आता राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या सांख्यिकीय किंवा व्यावहारिक अडचणी आपण पाहणार आहोत आणि ह्या अडचणी पाहत असताना प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमापन करताना व्यावहारिक दृष्ट्या कठीण असते, तेव्हा ह्या अडचणी किंवा समस्या निर्माण होतात. उत्पादनातील राष्ट्रीय मापनामुळे अनेक गंभीर अडचणी येतात किंवा समस्या येतात, त्यांना सांख्यिकीय अडचणी असे म्हणतात. व्यवहारात राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज घेताना आवश्यक आकडेवारी गोळा करताना अनेक अडचणी येतात किंवा समस्या निर्माण होतात असं त्या ठिकाणी म्हणता येईल. पहिली अडचण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. व्यावहारिक किंवा सांख्यिकीय अडचणी विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत आणि यामधील पहिला मुद्दा आपण या ठिकाणी पाहतो आहोत ते म्हणजे दुहेरी मापन किंवा दुहेरी मोजमापाची समस्या. राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्यात किंवा मोजण्यात सर्वात मोठी अडचण म्हणजे दुहेरी गणना होय, म्हणजे दुहेरी मोजमाप. राष्ट्रीय उत्पन्नाचे मूल्य 2 किंवा अधिक वेळा मोजले जाणार नाही. अंतिम उत्पादनाचे मूल्य मोजणे आवश्यक असते. ही समस्या अंतिम आणि त्या दरम्यान
उत्पादनाच्या योग्यरित्या फरक न केल्यामुळे निर्माण होते. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना त्याचे दुहेरी किंवा तिहेरी मापन होण्याची शक्यता असते. राष्ट्रीय उत्पन्नाचे दुहेरी किंवा तिहेरी मापन होऊ नये म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तूंचा समावेश केला जातो. मध्यम वस्तू किंवा अवर्ती वस्तू राष्ट्रीय उत्पन्नातून वगळल्या जातात, पण तरीही एवढे सोपे नसते. राष्ट्रीय उत्पन्नाची अचूक पद्धतीने मोजणी करण्याचा प्रयत्न केला जातो. कुठेतरी दुहेरी तिहेरी मापन होतेच. कापसाचे उत्पादन न मोजता कापडाचे उत्पादन मोजले जाते, पण त्या कापडापासून तयार केलेले रेडीमेड कपडेही वेगळे मोजले जातात. त्यामुळे कापडाचे उत्पादन मोजले जाते आणि रेडीमेड कपड्यांचे उत्पादनही मोजले जाते. तसेच तेलबियांचे उत्पादन न मोजता तेलांचे उत्पादन मोजले जाते आणि या तेलाचा वापर खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. तिथेही त्याची मोजणी होतेच. म्हणजे तेलाचे देखील उत्पादन दोन पद्धतीने किंवा दोनदा मोजले जाते. एखादी अंतिम वस्तू किंवा वस्तू अंतिम उत्पादन आहे किंवा मध्यस्थ वस्तू हे ठरवणे अवघड असते. उदाहरणार्थ, बेकरीद्वारे वापरलेले पीठ हे त्याच्यासाठी एक मध्यम उत्पादन आहे आणि ते अंतिम उत्पादन आहे. ही अडचण दूर करण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि सेवा विचारात घेतल्या जातात आणि ते फार इतके सोपे नसते असं त्या ठिकाणी म्हणता येईल. हा एक मुद्दा विद्यार्थी मित्रांनो आपण जाणून घेतलेला आहे. ही सर्वात मोठी अडचण आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यातील दुहेरी किंवा तिहेरी मापन किंवा दुहेरी मापनाचा अभाव. व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव या ठिकाणी पाहता येईल. हा पुढचा मुद्दा आहे. याचं विश्लेषण विद्यार्थी मित्रांनो पाहता येईल. विकसनशील देशात व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव असल्याने उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमापन करताना अनेक अडचणी येतात. व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव म्हणजे एकच व्यक्ती विविध प्रकारचे व्यवसाय करत असल्याने त्या व्यक्तीला विविध पूरक व्यवसायांपासून किती उत्पन्न मिळते याबाबतची आकडेवारी उपलब्ध होत नाही. त्यामुळे उत्पादनांच्या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करणे कठीण होते. उदाहरणार्थ, पिकांव्यतिरिक्त विकसनशील देशातील शेतकरी असतील, डेअरी किंवा दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, पशुपालन, कापड बनवणे, मालाची वाहतूक अशा इत्यादी पूरक व्यवसायांमध्ये गुंतलेले असते. परंतु अशा उत्पादक क्रियांच्या उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नाच्या अंदाजात समावेश केला जात नाही. म्हणूनच या ठिकाणी म्हटलेले आहे की व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव ही देखील समस्या, ही देखील एक अडचण आपण या ठिकाणी माहीत करून घेतलेली आहेत. त्यानंतर वस्तू विनिमय पद्धत किंवा पैशाशिवाय होणारे व्यवहार, या ठिकाणी आपण ही पुढची अडचण पाहतो आहोत किंवा याचं विश्लेषण आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत. विकसनशील अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वस्तू विनिमय पद्धतीने व्यवहार पूर्ण होतात. विकसनशील देशातील ग्रामीण भागात राहणारे लोक त्यांच्या दैनंदिन व्यवहारासाठी पैशाचा वापर करणे टाळतात किंवा नगदी पैशाचा वापर करत नाहीत. वस्तू विनिमय पद्धतीतील अनेक अडचणींमुळे पैशाचा शोध लागला. पैशाच्या साहाय्याने विनिमयाचे व्यवहार पार पाडले जाऊ लागले. कामाचे मूल्य पैशात दिले जाऊ लागले. पण तरीही आज काही प्रमाणात वस्तू विनिमय पद्धतीने व्यवहार चालू आहे. जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांडी घेणे, जुनी वस्तू देऊन नवी वस्तू घेणे अशा व्यवहारांमध्ये पैशाचा वापर होत नसल्यामुळे ते राष्ट्रीय उत्पन्नात येत नाही. शेती क्षेत्रात शेतमजुरांना मजुरी बऱ्याच वेळेला धान्य स्वरूपात दिली जाते. सालदाराचे वेतन ठरवताना त्यांचे 2 वेळचे जेवण, कपडा लत्ता, इतर काही गोष्टी हे समाविष्ट केले जात असते. अशा रीतीने वस्तू विनिमयाचे व्यवहार आजही बऱ्याच प्रमाणात चालू आहे, पण ते राष्ट्रीय उत्पन्नातून वगळले जातात. म्हणूनच वस्तूंच्या मोबदल्यात वस्तूंची देवाणघेवाण होते. त्यामुळे विनिमय माध्यमांसाठी पैशाचा वापर केला जात नाही. ग्रामीण भागातील बरेच लोक किंवा बरेच घटक वस्तू विनिमय पद्धतीने आपले व्यवहार पूर्ण करतात, परंतु राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केवळ पैशातील आर्थिक व्यवहारांचा समावेश केला जातो. त्यावेळी ह्या अडचणी
प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात दिसून येतात असं म्हणता येईल. त्यानंतर पुढचा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल की आकडेवारीचा अभाव किंवा त्याला असंही म्हणता येईल अचूक आकडेवारी मिळणे अडचणीचे. आता विकसनशील देशात पुरेसे आणि योग्य उत्पादन आणि खर्च आकडेवारी उपलब्ध नाही किंवा अशी आकडेवारी पीक, वनीकरण, मत्स्यपालन असेल, पशुसंवर्धन असेल, छोटे दुकानदार असतील, लहान उद्योग, बांधकाम कामगार असतील, अशा इत्यादींशी संबंधित आहेत. उत्पन्नाच्या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लावण्यासाठी तसेच असंघटित क्षेत्रात केलेल्या उत्पन्नाचा आणि सेवा क्षेत्रामध्ये नोकरी केलेल्या व्यक्तींची माहिती उपलब्ध होत नाहीत. आता या ठिकाणी असं म्हणता येईल की विकसनशील देशात अचूक आकडेवारी मिळणे अवघड असते, कारण विकसनशील देशातील असंख्य जनता निरक्षर असते, साक्षरतेचा अभाव असतो असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे या लोकांकडे उत्पन्न व खर्चाच्या नोंदी ठेवलेल्या नसतात. त्यांना आपल्याला किती उत्पन्न मिळतं आणि किती आपण खर्च करतो हे देखील सांगता येत नाहीत. तसेच काही लोक उत्पन्न कर चुकवण्यासाठी खोटे उत्पन्न सांगतात. तेच इथंही पाहायला मिळतात किंवा इथंही तो अनुभव येतो आहे. तसेच आकडेवारी गोळा करणाऱ्यांचे काही पूर्वग्रह असतात, समज असतात. ते त्यांच्या कल्पनेप्रमाणे, त्यांच्या मताप्रमाणे व्यक्तिगत उत्पन्नाचे आकडे टाकतात किंवा भरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे लोकांचे खरे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात दिसून येत नाही किंवा समजत नाही असं आपल्याला म्हणता येईल. ग्रामीण आणि शहरी लोकसंख्येचा वापर आणि गुंतवणुकीच्या खर्चाची माहिती देखील राष्ट्रीय उत्पन्नाच्या मूल्यांकनासाठी उपलब्ध होत नाही. शिवाय अशा देशामध्ये माहिती संकलनासाठी पुरेशी यंत्रणा नाही किंवा कार्यक्षम यंत्रणा नाही असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. यानंतर पुढचा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल, भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा आपण त्या ठिकाणी म्हणतो आहोत. या मुद्द्याचं विश्लेषण करत असताना विद्यार्थी मित्रांनो, भांडवली नफा किंवा तोटा ही मालमत्ता किंवा हा मालमत्ता इन ब्रॅकेटमध्ये आपण त्याला शेअर्स म्हणतो किंवा कर्जरोखे किंवा कर्जरोखे धारक असं म्हणता येईल. मालकांच्या भांडवली मालमत्तेच्या बाजार मूल्यात वाढ किंवा घट करून किंवा मागणीत बदल करून प्राप्त होत असतो. याचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनात GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन समावेश करता येत नाही. तसेच जुनी कार अथवा घर विक्रीतून होणारे लाभ याचा देखील समावेश करता येत नाही, कारण हे बदल सध्याच्या अर्थशास्त्रीय क्रियेतून होत नाहीत. GNP मध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये त्याचा समावेश असलेल्या केवळ उत्पादक क्रियाकल्पांचा सध्यांचा प्रवाह आपल्याला असं म्हणता येईल, जसे जुनी वाहन व घर विक्री. आता भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा या ठिकाणी जे काही उत्पन्न मिळालेले आहे ते उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्या ठिकाणी दाखवता येत नाही असं या मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल. यानंतर पुढचा एक मुद्दा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाहता येईल, घसारा खर्च किंवा ज्याला घसाऱ्याची रक्कम आपण म्हणतो आहोत. आता या मुद्द्याचं विश्लेषण करत असताना राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अजून ही एक महत्वाची किंवा मोठी अडचण आहे असं म्हणता येईल. घसारा खर्च म्हणजे किंवा घसारा खर्च मोजणे कठीण असते. उत्पादन प्रक्रियेत भांडवली मालमत्ता, यंत्रतंत्र, इमारत इत्यादी साधनांची होणारी झीज होते आणि त्यासाठीची बाजूला काढून ठेवलेली रक्कम म्हणजे घसारा खर्च होय. आता राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घसारा बाजूला काढला जातो. घसारा म्हणजे भांडवली वस्तूंची झीज भरून काढण्यासाठी किंवा नूतनीकरण, दुरुस्ती आणि जुने भांडवल टाकून देऊन नवे घेण्यासाठी बाजूला काढण्यात येणारी रक्कम होय. भांडवली वस्तूचे मूल्य, आयुर्मान म्हणजे त्याचं आयुष्य, त्या वापरण्याच्या पद्धती यात भिन्नता असते. तसेच भांडवली वस्तूंचे इतके प्रकार आहेत आणि त्यांची झीज ही इतकी वेगवेगळ्या प्रकारे होते की घसारा म्हणून किती टक्के रक्कम वजा करावी हा देखील एक प्रश्न निर्माण होतो. आता घसारा हा त्या वस्तूचे आयुष्यमान व त्या वस्तूचा वापर यावर अवलंबून असतो. प्रत्येक वस्तूचा घसारा मोजणे देखील अवघड आहे. घसारा दर मोजण्याचे सर्व वस्तूंसाठी एक समान असे निकष अथवा प्रमाण नाही. त्यामुळे घसारा मोजता येणे व्यक्तिनिष्ठ असल्याने त्याचे मापन करणे देखील कठीण आहे आणि प्रत्येक वस्तूंचा घसारा मोजणे ही कठीण बाब आहे
असं त्या ठिकाणी म्हणता येईल. एक अडचण किंवा समस्या आपण पाहतो आहोत. त्यानंतर पुढचा एक मुद्दा आपण पाहणार आहोत. मालाच्या जे काही विविध उत्पादन आहेत किंवा माल आहेत, त्या मालाच्या साठ्यातील मूल्य बदल आपण पाहतो आहोत. उत्पादकांच्या साठ्यात ज्या वस्तूंचा किंवा सेवांचा साठा करतात, उत्पादकांच्या साठ्यात कच्चा माल, मध्यस्थ वस्तू, अर्धतयार वस्तू आणि तयार उत्पादने मालाचा साठा म्हणून ओळखल्या जातात. या सर्व मालाच्या साठ्यातील बदल नकारात्मक किंवा सकारात्मक व स्थूल राष्ट्रीय उत्पन्न मध्ये समाविष्ट केला जातो. मालाच्या साठ्यातील मूल्य मोजण्यात काही चूक उत्पादकांच्या अंतिम उत्पादनाचे मूल्य चुकीचे ठरेल. परंतु अडचण किंवा समस्या अशी आहे की कंपन्यांनी किंवा व्यवसाय संस्थांनी त्यांच्या बदलाच्या किमतीऐवजी त्यांच्या मूळ किमतीवर मालाचा साठा नोंदविला पाहिजे. म्हणूनच मालाचा साठा मूल्यांकन करण्यासाठी काळजीपूर्वक व मूल्यांकन आवश्यक आहे किंवा ते मूल्यांकन करणे देखील आवश्यक आहे. आणि या सर्व गोष्टींचे मूल्यांकन करणे खूप अवघड आहे. ही देखील एक राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करताना येणारी अडचण आहे. याचं विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर त्या देशातील लोकांची निरक्षरता किंवा अज्ञानपणा आपण पाहतो आहोत. विकसनशील देशातील बहुतेक छोटे छोटे जे उत्पादक असतात किंवा विक्रेते असतात किंवा व्यावसायिक असतात, हे निरक्षर असतात, अज्ञान असतात आणि या लोकांकडून उत्पादन खर्च, उपभोग व विक्री संबंधीची माहिती ठेवली जात नाही आणि त्यामुळे अशा देशात उत्पादन व उत्पन्नाचे अंदाज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केले जात असल्याने ते बिनचूक राष्ट्रीय उत्पन्न मापन होऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत उत्पादन आणि मिळवलेल्या उत्पन्नाचा अंदाज फक्त केला जातो. आता ही देखील फार मोठी समस्या आहे आणि विकसनशील देशांच्या बाबतीमध्ये किंवा अल्पविकसित देशांच्या बाबतीमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते आणि राष्ट्रीय उत्पन्न मापनातील ही एक मोठी अडचण आहे किंवा समस्या आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढे आपल्याला असं त्या ठिकाणी म्हणता येईल की या ठिकाणी पीपीटी मध्ये मुद्दा जरी दाखवला नाही तरी एक असं त्या ठिकाणी म्हणता येईल की लोकांचा प्रतिसाद म्हटलेला आहे. त्या देशातील लोकांचा प्रतिसाद, शासनाची कोणतीही कार्य असो, धोरणे असो, ती यशस्वी होण्यास लोकांचा अनुकूल प्रतिसाद महत्वाचा असतो. लोकांचा अनुकूल प्रतिसाद जर नसल्यामुळे शासनाची धोरणे ही फसतात किंवा फेल होतात. तसे राष्ट्रीय उत्पन्न गणनेचे महत्वाचे असते. एकतर लोक आपले उत्पन्न खर्च याबाबत हिशोब ठेवत नाही आणि ठेवले तर खरे उत्पन्न खर्चाचे आकडे सांगत नाही. त्यांना अशी भीती वाटत असते कारण जास्त उत्पन्न दाखवले तर जास्तीत जास्त कर भरावा लागेल. तसेच कर अधिकाऱ्याची आपल्यावर धाड पडेल किंवा कर अधिकाऱ्याचं आपल्याकडे लक्ष असेल, कर अधिकारी आपल्यावर कारवाई करेल या भीतीपोटी ते उत्पन्न लपवून ठेवतात आणि त्यामुळे त्यापेक्षा उत्पन्न कमी दिसते. म्हणून अशा रीतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अनेक अडचणी येतात आणि ह्या अडचणी आपण या विविध मुद्द्यांच्या माध्यमातून आपण अभ्यासलेल्या आहेत. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या सांख्यिकी अडचणी विद्यार्थी मित्रांनो ह्या 7 ते 8 मुद्द्यांच्या माध्यमातून आपण माहीत करून घेतलेले आहे. सारांश आपण असा त्या ठिकाणी जाणून घेतो आहोत की एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांचे पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ही व्याख्या आपण पाहिलेली आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासाठी किंवा राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, एक म्हणजे किंवा त्याचं विभागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे, संकल्पनात्मक किंवा सैद्धांतिक अडचण, आणि दुसरी आहे सांख्यिकीय किंवा व्यावहारिक अडचण, जी विभागामध्ये आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. व्हिडिओ क्रमांक 5 मधनं आपण त्या ठिकाणी संकल्पनात्मक अडचण माहीत करून घेतलेली आहे आणि व्हिडिओ क्रमांक 6 मधनं आपण सांख्यिकीय किंवा व्यावहारिक अडचण माहीत करून घेतलेली आहे. संकल्पनात्मक अडचणी म्हणजे ज्या काही संकल्पना आणि विचार यांच्या संबंधित ज्या काही अडचणी निर्माण होतात त्याला संकल्पनात्मक अडचणी म्हणतो. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना स्पष्ट होणे महत्वाचे आहे. नेमक्या कोणत्या संकल्पना विचारात घेतल्या जातात किंवा घेतल्या जात नाही या देखील एक वैचारिक अडचणी आहेत. प्रत्येक मोजमाप करताना व्यावहारिक दृष्ट्या कठीण असते आणि या अडचणी किंवा समस्या येतात आणि राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करत असताना उत्पादन व उत्पादकाची पूर्ण खात्रीशीर
सांख्यिकीय उपलब्ध नसल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात अनेक अडचणी येतात आणि त्यांना देखील सांख्यिकीय अडचणी असं म्हणतात, असं त्या ठिकाणी म्हणता येईल. या ठिकाणी हा एक प्रश्न आपण पाहिलेला आहे. या प्रश्नाची फोड 2 विभागामध्ये केलेली आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी स्पष्ट करा. तर त्या अडचणी त्याचं वर्गीकरण 2 पद्धतीने केलेले आहे. एक अडचण त्या ठिकाणी आपण पाहतो आहोत की संकल्पनात्मक किंवा सैद्धांतिक अडचण आणि दुसरी अडचण आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत सांख्यिकीय किंवा व्यावहारिक अडचण. म्हणजे व्हिडिओ क्रमांक 6 मधनं आपण सांख्यिकीय किंवा व्यावहारिक अडचण आणि जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे विस्तृत स्वरूपात आपण माहीत करून घेतलेले आहेत. या पीपीटीच्या शेवटी किंवा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारलेला आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या सांख्यिकीय किंवा व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. खऱ्या अर्थाने प्रश्न एकच विचारला जातो, परंतु या प्रश्नाची फोड मी 2 पद्धतीने केलेली आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ आणि व्याख्या आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करताना येणाऱ्या अडचणी. या अडचणी 2 प्रकारच्या आहेत. त्याचं वर्गीकरण 2 पद्धतीने केलेले आहेत. एक आहे लक्षात घ्या सैद्धांतिक अडचण आणि दुसरी त्या ठिकाणी आहे सांख्यिकीय अडचण. ही आपल्याला पाहिलेली आहे आणि ही पाहत असताना लक्षात ठिकाणी घ्या ही अडचण आपण समजावून त्या ठिकाणी घेतलेले आहे. हा प्रश्न तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी दिलेला आहे आणि तो आपल्याला घरच्या घरी त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला निश्चितच समजलेला असेल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू.